वेव्स परिषद ही ऐतिहासिक, येत्या काळात ही परिषद नवी उंची गाठेल, तर पहिल्या परिषदेतच वेव्स परिषदेने जगाचं लक्ष वेधलंय। पंतप्रधान मोदींकडून वेव्स परिषदेचं कौतुक। हल्ल्यापूर्वी 15 एप्रिललाच दहशतवादी पहलगामला पोहोचल्याची एनआयएच्या तपासात माहिती। दहशतवाद्यांनी 3 सॅटेलाइट फोन वापरल्याचंही एनआयएकडे पुरावे। संशयितांची कसून चौकशी सुरू। दहशतवादी हाशिम मुसा अजूनही पहलगाममध्ये लपल्याची माहिती, तर पाकच्या लष्कराकडून हाशिमला काश्मीर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। काश्मीरमधील पहलगाममध्ये पोहोचले एनआयए प्रमुख सदानंद दाते। हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन सुरू आहे तपास। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हुरियत आणि जमाते इस्लामी समर्थकांवर एनआयएची कारवाई। जवळपास 100 ठिकाणांवर टाकले छापे। मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। महाराष्ट्र थांबणार नाही, हाच आमचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची हुतात्मा चौक परिसरात भेट। दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा। राज आणि सुप्रिया सुळेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यक्रमात रंगलं नाराजी नाट्य। अजित पवारांकडून वेळेच्या 10 मिनिटं आधी उद्घाटन। खासदार मेधा कुलकर्णींच्या अजितदादांसमोर नाराजीचा सूर। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 17 रुपयांनी कपात। मुंबईत आता सिलेंडरचा दर असणार 852 रुपये, तर घरगुती सिलेंडरचा दर जैसे थे।